आपण देवाला बोलत नाही का देव येत नाही? बोलितच नाही. देव येतो असं शेतात जा निवांत डोंगरामध्ये ढोरं चारत असताना आणि असं जोऱ्यानं पांडुरंगा असं नाही म्हणत. परत माळकरी जरी असला तर त्याला जावई चांगला भेटा वाटतो का देव? त्याला जावई चांगला भेटा वाटतो. देवाशी काही मतलब नाही. म्हणजे मनाभावातून देव मिळण्याची आपल्याला मुक्षता तीव्र नाही आणि ती असली पाहिजे. म्हणून जव काळायसे झाले नाही. महाराज आपल्या मनासारखं होत नसलं तरी भगवत चिंतन करा. आणि भगवत चिंतन एक हे पहा, सगळे संत ज्ञानोबा आहे, नामदेव महाराज, तुकोबा आहे, सगळे म्हणजे आतापर्यंत सगळ्या संतांनी सगळ्या समाजाला एक आव्हान केलंय, तुम्ही नामभक्ती करा. कराच. काही होऊ द्या, तुम्हाला रोग होऊ द्या, कोणतं काम नका होऊ देऊ, सगळ्या प्रश्नाचं उत्तर एकच आहे, नामस्मरण. आणि नामस्मरणानं सगळे प्रश्न सुटतील. अवघे होती लाभ एका या चिंतने, नाम संकीर्तने गोविंदाच्या. श्री पांडुरंगाच्या कीर्तन निरूपणासाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायातील थोर संत श्रीमंत श्री भगवान श्री तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथेतील अत्यंत महत्त्वाचा यश्च यावत मानव मात्रांना उपदेश करणारा अभंग आहे. विठाला आजच्या कीर्तनाचं प्रवृत्तीनिमित्त सांगायचं म्हणजे असं, कैलासवासी श्री हरिभक्तीपरायण जयराम नाना लक्ष्मण पाटील थोरात यांच्या दशक्रिया विधीची ही सेवा आहे. माता भगिनी कृपया थोडं शांत राहा, नका रडू. आणि आता हे कीर्तन आपण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे, त्याच्यात विक्षेप होईल. तुम्ही समोर येऊन कीर्तन ऐका. आपण हे श्री जयराम नाना यांच्या प्रित्यर्थच हा उत्सव आपण करतो आहोत. याच्यातून निष्पन्न होणारं पुण्य हे त्यांच्याच चरणी आपल्याला अर्पण करायचं आहे. त्याच्यामुळं रडू नका आणि समोर येऊन बसा, इकडे येऊन बसा ऐकायला. विठाला विठाला वैकुंठवासी श्री हरिभक्तीपरायण जयराम नाना लक्ष्मण पाटील थोरात एक चांगले निष्ठावंत पंढरीचे वारकरी होते, संत सेवक होते, वारकऱ्यांची सेवा करणारे होते. आळंदी, पंढरी, पैठण, शिऊर अनेक देवस्थानावरती अन्नदानाची पंक्ती घालणारे मोठे थोर असे अन्नदाते होते. आणि त्यांच्या दशक्रिया विधीच्या प्रित्यर्थ आपण या ठिकाणी जमलेले सर्व शोकाकुल जनसमुदाय, वारकरी मंडळी, रडू नका म्हणावं. इकडे या, तुम्ही रडू नका, तुम्ही शोक आवरा सगळे. कारण हे जे कीर्तन आहे, कीर्तन करताना रडायचं नसतं, याचा त्रास त्यांना होत असतो, त्याच्यामुळं रडायचं नाही. इथं इकडे येऊन बसा, समोर येऊन बसा, तुम्ही या समोर, आणा त्यांना समोर इकडं. विठाला विठाला श्री शिवाजी जयराम पाटील थोरात, श्री वसंत जयराम पाटील थोरात, सौ इंदुबाई अशोक पाटील निकम, सौ कमलाबाई पुंडलिक पाटील कदम, श्री रवींद्र शिवाजी पाटील थोरात, श्री प्रकाश वसंत पाटील थोरात, श्री रोहित वसंत पाटील थोरात, या सर्व थोरात परिवाराच्या वतीने आजची ही कीर्तन सेवा या ठिकाणी आयोजित केलेली आहे. एक थोर असं व्यक्तिमत्व होतं, त्यांच्या आडनावातच थोरात आहे आणि ते थोरच होते. आणि म्हणून या ठिकाणी वारकऱ्यांच्या सोबत त्यांचे खूप काही संबंध असल्या कारणाने आमच्या स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये वैकुंठवासी जोग महाराजांच्या पुण्यतिथीच्या उत्सवामध्ये सर्व साधकांना, वारकऱ्यांना, ज्ञानोबराय, तुकोबरायचे सर्व उपासक मंडळींना मोठी अन्नदानाची सेवा त्यांच्याकडं वार्षिक असायची आणि इथून पुढेही राहणार आहे. कारण त्यांनी त्यांच्या चिरंजीवाला जाताना हा निरोपच सांगून दिला की ही जी माझी
अन्नदानाची सेवा आहे ही आपण सतत अशा प्रकारची करत राहावी. या अनुषंगाने समोरचे त्यांच्या परिवारातीलही मंडळी सर्व वारकरी आहेत याची आपल्याला निश्चितच जाणीव आहे. पूजनीय हरिभक्तीपारायण गुरुवर्य शिवाजी महाराज काळे बाबा यांच्या माध्यमातून माझ्याकडे कीर्तन सेवा आली. खरं म्हणजे खूप गडबड आहे आता सध्या, परंतु बाबांचा आग्रह होता की आपल्या संस्थेच्या संबंधातील हे वारकरी मंडळी आहेत आणि त्यांचे ऋणानुबंध आपल्या संस्थेवरती आहेत, म्हणून आपल्या संस्थेचीच कीर्तन सेवा इथं झाली पाहिजे. आणि या अनुषंगाने माझ्याकडे ही संस्थेची सेवा म्हणूनच आहे. संस्थेचा सेवक याचा अर्थ ती संस्थेची सेवा आहे. लक्षात आलं का? म्हणजे आज जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतून केवळ एवढ्या कार्यक्रमासाठी पूजनीय श्रद्धेय शिवाजी बाबा त्यांच्याकडं संस्थेचा कारभार आहे, ते विश्वस्त आहेत आणि त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी अध्यापक आहेत. एवढी सगळी जबाबदारी सोडून आज इथपर्यंत जे आले तर ते बाबांचं प्रेम होतं, या परिवाराचं प्रेम होतं. आपल्या गावामध्ये वारकरी संप्रदायातील मोठे मोठे दिग्गज मंडळी येऊन गेलेले आहेत. विद्वान महाराष्ट्रातील थोर नामांकित कीर्तनकार, अगदी आमच्या संस्थेचे गुरुजनसुद्धा इथं येऊन गेलेले आहे आणि त्यांचा या परिवाराशी नजीकचा संबंध होता. बाबांचा अन्नदान, त्यांचं थोरपण, आयुष्यभर केलेलं पुण्य निश्चितच त्यांच्यासोबत गेलं असेल. लक्षात ठेवा, बाकी काही जात नाही, पण पुण्य काही राहत नाही, ते आपल्यासोबत येणार आहे. ती खरी संपत्ती आहे. आपण या देशातून दुसऱ्या देशात गेलो तर भारताचं चलन विदेशात चालत नाही आणि विदेशाचे डॉलर इथं चालत नाही. मरेपर्यंत जे चलन चालतं ते मरणानंतर चालत नाही. तुम्ही ऐकू राहिले ना? मोकळा ठोबो आवाजाचा. मरेपर्यंत जे चलन चालतं, पैसा मरेपर्यंत चालतो. पैशावर सगळे काम होतात. डॉक्टर लोक पैसा दिला की इलाज करतो, पैसे दिले की महाराज पळत येतात. पैसे म्हणजे सगळे कामं पैशावर आहे. आता फक्त जनावराला पैशाची किंमत नाही. तुम्ही जर 500चं बंडल कुत्र्याच्या पुढं फेकलं तर ते फार तर फार काय करील याची जाणीव तुम्हाला मी काही बोलत नाही. पण माणसं पैशाची फार लालची झालेली आहेत. पण अशाही काळामध्ये महाराज हा पैसा फक्त मरेपर्यंतच कामाला येतो, मेल्यानंतर नाही. जर समजा पैशावर बिघडला असता, यमाचं खातं जर भ्रष्ट झालं असतं तर काय झालं असतं याचा विचार करा तुम्ही. सध्याच्या काळात सगळे खाते भ्रष्ट आहे. माणसं म्हणते नाही, तसं काही नाही आहे. आता तुम्हाला सांगतो, सरपंच ज्याला घर आहे त्याला घरकुलं देऊ राहिला, ज्याला नाही त्याला नाही. पैशावर काम आहे सगळं. तलाठी, ग्रामसेवक सगळे. आता अगदी माझ्या घरातला सरपंच होता म्हणून मला माहिती आहे. हे सगळं चालू आहे मायबाप. पण असं झालं का की बाबा 10 लाख रुपये घेऊन 8 दिवसाची सुट्टी दे. यमाला सांगितलं की बाबा मला तू 8 दिवसच रजा दे. 8 दिवसाच्या नंतर माझ्या मुलाचं लग्न आहे, ते आटपलं की आपण आरामानं जाऊ. असं जर झालं असतं, कल्पना करा, होत नाही तसं, पण झालं असतं तर काय झालं असतं बरं? जेवढे पैशावाले लोक आहे ते सगळे खाली आणि गरीब सगळे वर येण्याच्या पारा करायला. एक गरीब खाली राहिला नसता. पण यमाच्या दरबारामध्ये पैसा आणि बेमानी चालत. आणि मला वाटतं हे चांगलं आहे का वाईट आहे? चांगलं आहे. महाराज, जन्माचा आपण आनंदानं उत्सव साजरा करतो, मरणाचं कोणी करतं का? समजा एखाद्यानं दुकान खोललं गावामध्ये, थापटाकाची गावामध्ये दुकान ओपन केलं, मोठं दुकान. तो मंत्री बोलावला, संबंध असल्यामुळं उद्घाटनाला 5-25 महाराज आले. महाराज पेढे वाटिले. आता माणूसच मोठा होता तर गाव पंगत ठेवली गुलाबजामची. आम्ही दुकान उद्घाटनाच्या निमित्ताने पंगत ठेवली. सगळे लोक जेवायला. महाराजाला दक्षिणा त्याच्याशिवाय येतच नाही ते. महाराजाला दक्षिणा, हे सगळं झालं. पण महाराज, दुकान हा व्यवसाय असा आहे, कोणताही असो द्या, ते कापड दुकान असो, किराणा दुकान असो, कोणताही असो, त्याला अनुभवी माणूस लागतो. अगोदर त्यानं दुसऱ्याच्या दुकानावर काम केलेलं असलं, त्यानं जर दुकान टाकलं तर त्याचं चांगलं चालतं.
पण डायरेक्ट शेजाऱ्यानं टाकलं म्हणून यानं टाकलं का त्याचा धंदा तोट्यात येतो, अंधारपाट्यात येतो. आता ते शेजाऱ्याकडे गिराईक गेलं नाही पाहिजे म्हणून यानं असं उधार 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 ते सगळं तोट्यात आलं ना. आणि 2च वर्षात पुन्हा त्यानं ठरवलं की आता दुकान बंद करायचा कार्यक्रम ठेवायचा आपल्याला. आणि पुन्हा मंत्रीपालाचं आणि पुन्हा महाराजाच्या हातानं शेटर लावायचं आणि पुन्हा गाव पंगत कशाची. तर लोक काय म्हणतील बरं, याच्या गोळ्या संपल्या का. दुकान चालू करायची पंगत असती, बंद करायची असती का. तसं जन्माचा सोहळा असतो, मरणानं कुठं लोकांना आनंद होतो का, नाही. पण जगातलं विपरीत आहे महाराज. सगळं जग मरणानं दुःखी आहे, पण मरणासाठी जे वाट पाहता आणि मरणासाठी जे आनंदी आहे त्यांचं नाव फक्त संत आहे. संत महात्मे मरणासाठी नाराज नाही. खरा विद्यार्थी जो असतो तो परीक्षेची वाट पाहत असतो. आणि मरण ही परीक्षा आहे. मला पांडुरंगाजवळ जायचंय, मी काय कमवलं काय कमवलं नाही याचा हिशोब चुकता करायचा आहे. आणि याच्यासाठी साधू संत रडत नाही, उलट म्हणतात शेवटचा दिवस गोड भावा, शेवटचा दिवस गोड भावा, शेवटचा दिवस गोड भावा, शेवटचा दिवस. यासाठी केला होता हाच, यासाठी केला होता हास, यासाठी केला होता हाच, यासाठी केला होता हास, शेवटचा दिवस यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची. संत महात्म्यांनी हे पहा, जो योद्धा असतो त्याचा परिचय रणांगणामध्ये, क्षत्रिय ओळखावा रणी. आणि जो साधू असतो त्याचा परिचय मरणामध्ये, साधू ओळखावा मरणी. महाराज आमच्या जोग महाराजांनी कसा देह ठेवला पहा. आळंदीसारखं क्षेत्र, ब्रह्ममुहूर्ताचा समय, ज्ञानोबरायच्या समाधीचं तीर्थ, उत्तरेला तोंड, पद्मासन लावलं. आणि केव्हा त्यांनी आपली ज्योत पांडुरंगात विलीन केली हे समजलं, याला म्हणायचं मरण. हे साधूचं मरण आहे. झाकलिये घटीचा दिवा, निजे काय झाला केदवा, तया रीती जो पांडवा देह ठेवी. आणि म्हणून मरणाचं सगळ्यांना भीती वाटती. मरण शब्द नको आहे आणि मरावं कोणाला वाटत नाही. हे जरी खरं असलं तरी इथलं सत्य तेच आहे का त्याला मरावंच लागत. भीती वाटते. एखाद्याला जर म्हणलं आई तू मर, ते म्हणतो तो आखी खानदान मर. आगा मरहा बोलन साहती, त्याला मर म्हणणं सहन होत नाही. मर म्हणणं सहन होत नाही, मग मरण सहन होईन का. महाराज ते भीष्माचार्यासारखं जर इच्छा मरण असतं तर कोणी मेलं असतं का. कल्पना आहे बरी, कोणालाच वाटत नाही. बरंच पहिले लोक गेलेच नसते तर आताच्या जागा असती का. म्हणून हे देवाना नियम, याला संस्कार म्हणलेलं आहे. ऐकू राहिले तुम्ही. मरण हा संस्कार आहे, अंत्यसंस्कार. आणि हे संस्कारानं आपले धर्मातले लोक करतात. म्हणून त्याच्यामुळं त्या मरणाच्या बाबतीमध्ये जास्त शोक करायचा नाही. परत तुम्ही म्हणशाल महाराज हे सांगायला सोपं आहे, पण अंगात आल्यावर मग घरातली माणसं गेल्यावर कळतं काय येतं. बोलणं सोपं असतं, पण महाराज हे जरी खरं असलं तरी स्वीकारावं लागतं. हे अंतिम सत्य आहे. तुम्ही रडले, तुम्ही पडले,
तुम्ही समोरच्या माणसासाठी काही करायला तयार असले तरी सुद्धा गेलेली व्यक्ती येऊ शकत नाही, हा सिद्धांत आहे. तुम्ही फक्त स्वीकार करा, प्रभूची मर्जी आहे. लक्षात ठेवा, प्रयत्न करून यश आलं देवाची इच्छा, प्रयत्न करूनही यश नाही आलं तर ती सुद्धा देवाची इच्छा. आपल्याला श्रीमंतीत ऐश्वर्यात देवानं ठेवलं ही देवाचीच इच्छा आहे. आणि एवढे कष्ट करून उचापात्या करून लांड्या बड्या करून लोकांचे मुंडके मोडून बी जर आपल्याला श्रीमंती येत नसेल तर ही सुद्धा देवाचीच इच्छा आहे. म्हणजे प्रभूच्या मर्जीनं आपल्याला राहणं आहे. आणि माझं जीवन हे देवाच्या हातात आहे, तो याचा सूत्रधार आहे, हे ज्यांनी मान्य केलं हे संत जीवन आहे. आता तुझं कळले ते करी, तारीशी तरी तारी मारी, जवळी अथवा दुरी धरी, घाली संसारी अथवा नको, राजी है हम उसमें जिसमें तेरी रंजा है. देवा तुला जे वाटलं ते कर. विठ्ठल विठ्ठल. रामकृष्ण परमहंस यांच्या मातोश्री वारल्या. ते प्रवचनामध्ये सांगायचे की देह नश्वर आहे, आत्मा शाश्वत आहे, अविनाशी आहे. देहंच नश्वरम नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः, न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः, असं सांगायचे. आणि रामकृष्ण परमहंसाचे शिष्य होते स्वामी विवेकानंद. विवेकानंदांनी ते सगळं ऐकलेलं, पण महाराज आई त्यांच्या वारल्यानंतर रामकृष्ण परमहंस रडायला लागले. आणि ते बी विवेकानंद पाहत होते. म्हणले हे तर प्रवचनात असं सांगते आणि इकडे तर रडू राहिले म्हणले. आणि नुसतं मनात आलं, त्यांच्या मनात आल्याबरोबर रामकृष्ण परमहंस तेवढ्या गर्दीतून बाजूला आले. म्हणले विवेकानंदा बस करू का आता रडणं. ते म्हणले तुम्हाला आमच्या मनातलं कसं काय कळालं. त्यांनी सांगितलं हे बघ, हे लोकव्यवहार आहे, हा संसार आहे, आणि या संसारामध्ये माझं साधूपण जर मी टिकून ठेवलं रडोच नाही तर लोक म्हणतील बाबा काय निखरट आहे, काय निष्ठुर आहे. आणि त्याच्यामुळं समाजासाठी मला हे रडावं लागतं. लक्षात आलं का. म्हणून कधी कधी काही लोक समाजासाठी रडत आहेत, काही लोक प्रेमानं रडत आहेत, आणि काही लोक पैशासाठी रडत आहेत. महाराज कीर्तनकाराच्या डोळ्याला लगेच हसू येते, याचं कारण काय, लय भक्ती का त्याला, 1,000 राती ठरेल. ते रडलं नाही तर लोक ते रंगत, म्हणजे काही कीर्तन रडल्यानं रंगते आणि काही कीर्तन हसल्यानं रंगते. विठ्ठल हे रंगवा करता रडत असते. कीर्तनाची वेळे रडे पडे लोळे, असं भाव अंतरीचा भिन्न, सासूसाठी रडे सोन. अर्थ इतकाच आहे की अंतःकरणातून संसाराच्या बाबतीमध्ये त्यांची वृत्ती अनासक्त होती, ते त्यात राहिले नाही. त्याच्यामध्ये वावरले जरी असले शरीरानं तरी मनानं त्याच्यापासून अलिप्त आहे. सत्यवादी करी संसार सकळ, आलिप्त कमळ जडी जैसे. तुकाराम महाराजांनी आजच्या अभंगामध्ये आपल्या सर्वांना सांगितलं की बाबा या सृष्टीमध्ये सगळे लोक जात आहे आणि आपण दुसऱ्याच्या अंत्यविधीला जातो. काही असे प्रसंग आहे का ते पाहिल्यानंतर माणसाला वैराग्य झालं पाहिजे, काही असे प्रसंग आहे ते ऐकल्यानंतर वैराग्य झालं पाहिजे, आणि काही असे ठिकाण आहे तिथं गेल्यानंतर वैराग्य झालं पाहिजे. ऐकू राहिले ना महाराज. आपला असं आहे, आपण मरतो तरी आपल्याला वैराग्यच होत नाही, आणि म्हणूनच हा अभंग आहे, वैराग्य झालं पाहिजे. किती लोक वाटी लावले बरं आपण आता. लोक आमचे गुरुवारी सांगत असतात स्मशानभूमी ही गावच्या बाहेर नको, गावात मधी पाहिजे अशी सेंटरला. का येता जाता लोकायला दिसली की त्याच्या ध्यानात येईन आपल्याला इथं जळ नाही. आणि माणसाच्या मरण ध्यानात असलं का ते पाप करीत. आता जे लोक पाप करू राहिले, अत्याचार, हिंसाचार, अनाचार, बलात्कार, भ्रष्टाचार, या सगळ्या गोष्टी ज्या चालल्या महाराज, तर मरण विसरल्यामुळे चालल्या. आणि माणसानं मरण विसरू नये, देवाला विसरू नये. दो बात को याद कर जो चाहे कल्याण, नारायण एक मौत को दुरी नहीं भगवान. विठ्ठल विठ्ठल. म्हणून
पाहिजे. जसं मंदिराच्या पाया पडतं तसंच स्मशानभूमीच्या बी पाया पडायचं, कारण हक्काचं तेवढंच आहे आपलं. किती भारी माणूस असला त्याला काय घरात थोडीच पेटी दे, हळूहळू बाहेर घेते महाराज. थांबा 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 थांबा, 2 वाजते 4 वाजते, किती काही प्रेम असलं मायबाप तरी ठेवायला जमत. आड जले जैसी लकडी की मोली, बाल जले जैसी घास की फूल, इसतन धन की कौन बराई, देखत नयनों में मिट्टी मिलाई, अपने खातिर महल बनाया, आप ही जाकर जंगल सोया. कहता कबीरा सुन मेरे गुनिया, आप मुवे पीछे डूब गई दुनिया. विठाला पण वैराग्य होण्याचे ठिकाणं सांगितले कोणते कोणते. एक, वैराग्य होण्याची जागा स्मशानांते. आद्य जगद्गुरु शंकराचार्य सांगतात, स्मशानभूमीत गेला का त्याला वैराग्य होतं. किती माणूस श्रीमंत असला, किती तारुण्यामध्ये असला, किती ज्ञानी असला, किती सुंदर असला, पण प्रेत यात्रेला गेला का तो तिथं म्हणत असतो, अरे अरे ताते आपल्यातच होते, चहा पिता पिता गेले राव, काही खरं नाही, देव म्हणजे पाण्याचा बुडबुड आहे. तिथं असं ब्रह्मज्ञान सांगतं ते ऐकणारला वाटतं आता हे घरी जातच नाही कोण, लगेच कुंभाचा रस्ता. म्हणजे तिथं वैराग्य होतं पण ते टिकत नाही. गावाच्या वेशीच्या आत आला का बदललं. परत कबीर महाराजांच्या चरित्रामध्ये मी वाचलेला एक दृष्टांत आहे. कबीर महाराज काशी क्षेत्रामध्ये राहायचे आणि काही साधक मंडळी त्यांच्या भेटीसाठी आले. संत कबीर त्यांनी कबीर महाराजांच्या धर्मपत्नीला विचारलं, कबीरजी कुठं आहेत. ते म्हणले स्मशानभूमीमध्ये अंत्ययात्रेला गेलेले आहे. असं का. हो, पण एवढ्या सगळ्या लोकांमध्ये नेमकं कबीर महाराज कोणते आम्हाला कसं कळायचं. ते म्हणले सोपं आहे, कबीर महाराजांच्या डोक्याला एक टोप आहे आणि त्या टोपाला मोराचा पिसारा आहे, आणि अशी खून असलेला टोप ज्यांच्या डोक्याला ते कबीर महाराज. ऐकू राहिले का. ध्यानावरून ऐका सगळे. महाराज ते असं मोराचा पीस, ते टोप, आणि यांनी ध्यानात ठेवलं, म्हणले ती व्यक्ती आपल्याला शोधायची. पण ते स्मशानभूमीत आल्यावर घडलं असं. हां, चमत्कार झाला. काय चमत्कार. सगळ्याच लोकांच्या डोक्याला टोपन मोराचं पीस दिसायला लागलं. सगळे म्हणले बस सारेच कबीर कस काय झाली एकदम. त्याला काही ते समजे ना. पण गावाच्या वेशीच्या आतमध्ये आले, जसे जसे वेशीच्या आत येत होते तसे तसे ते मोराचे पीस सगळ्याच्या डोक्यावरचे कट होत होती. का बरं, हे रहस्य त्या लोकांना कळालं नाही. ते कबीर महाराजाकडे गेले आणि ते म्हणले, महाराजजी, साहेबजी, आम्ही ज्या वेळेला स्मशानभूमीत आलो त्यावेळेला सगळ्यांच्या डोक्याला मोराचे पिसारे दिसले, आणि जसे ते वेशीच्या आत आले तर सगळ्याच्या डोक्यावरचे मोराचे पिसारे गेले. याचा अर्थ काय, फक्त तुमच्याच डोक्याला राहिलं. त्यांनी सांगितलं याचा अर्थ असा आहे की स्मशानभूमीत गेल्यावर राजकारणी असू द्या, पैलवान असू द्या, कीर्तनकार असू द्या, गुणवान असू द्या, कोणी असू द्या, तो माणूस स्मशानभूमीत आला, तो व्यक्ती त्याची अंत्यक्रिया होत असताना सगळ्याचे डोके हे माझ्यासारखे झाले होते म्हणे. म्हणजे जशी कबीर महाराजांची बुद्धी, अंतःकरण, चित्त हे निर्मळ होतं संसाराच्या बाबतीत आणि त्यांना वैराग्य झालेलं होतं, तर त्या कबीर महाराजांसारखंच जेवढे स्मशानभूमीत गेलेले होते सगळ्याला वैराग्य झालेलं होतं. म्हणून ते काय दिसत होते. तुम्ही ऐकू राहिले का. पटाना घे. परत जसे ते वेशीच्या आत आले तसे मोराचे पीस दिसत. काय कारण. वैराग्य झालं पण टिकलं का. माणसं माळी घालीत नाही का, टिकत नाही. टिकत नाही. आणि म्हणून वैराग्य टिकण्याला महत्व आहे. ज्ञानोबराय सांगतात, तरी झड झडोनी वहिलानी ये भक्तीच्या वाटे लाग, जिया पावसी अव्यंग निजधाम माझ. भोजनांते जेवण परिपूर्ण झालं, पोट भरलं. कढी भाकर होती, ठेचा होता, लोणचं होतं, पोटभर जेवले. बाजरीची भाकर चुरून खाल्ली.
महाराज जेवण झाल्यावर एक जण बासुंदी घेऊन आला, मंगळवेड्याची प्लेटभर. पाटील तुमच्यासाठी मी बासुंदी आणली, घ्या थोडा बासुंदीचा आस्वाद. ते म्हणले बाबा घशापर्यंत येऊस तर कडी खाल्ली आणि आता बासुंदी मी खाऊ शकत? त्याला आता वैराग्य झालं, पण तो म्हणतो आता नाही खाऊ शकत, फ्रीजमध्ये ठेवा संध्याकाळी खाईन. म्हणजे याचा अर्थ वैराग्य झालं पण ते संध्याकाळी खायच्या तयारीत आहे. याला म्हणायचं स्मशान वैराग्य. स्मशानभूमीतलं वैराग्य स्मशान वैराग्य, भोजनानंतरचं वैराग्य स्मशान वैराग्य, आणि आणखीन एक आहे मैथुनांते. 3 मुद्दे सांगितले, स्मशानांते, भोजनांते, मैथुनांते चयामतीही. मैथुनांते म्हणजे संसाराचा जो काही विषय संयोगाचा विषय आहे त्याला तत्कालिक तो विषय भोगताना आनंद वाटेल, पण तो विषय संपल्यानंतर मात्र त्याला त्याच्याबद्दल वैराग्य होतं आणि ते टिकत नाही. विठ्ठल तुकाराम महाराज म्हणतात की बाबा तुमचंही तसंच आहे, तुम्हाला आम्हाला सुद्धा हे वैराग्य होतं, आपल्याला हे समजतं, समजत नाही असं नाही, मरावं लागणारे हेही कळतं, तिथं गेल्यानंतर आपलं काही चालत नाही हेही कळतं, पण वळत का नाही? ते समोरच्याचं मरण पाहून आपण का सावध होत नाही? अभंगाचं पहिलं चरण. एक पाहतासा एकाची दहाणे, एक पाहतासा एकाची दहाणे, एक पाहतासा एकाची दहाणे, एक पाहतासा एकाची दहाणे, हे पाहतासा एकाची दहाणे, एक पाहतासा एकाची दहाणे, एक पाहतासा एकाची दहाणे, एक पाहतासा एकाची दहाणे. ओ एक पाहतासा एकाची दहाणे, एक पाहतासा एकाची दहाणे, एक पाहतासा एकाची दहाणे, एक पाहतासा एकाची दहाणे. एक पाहतासा एकाची दहाणे, एक पाहतासा एकाची दहाणे, एक पाहतासा एकाची दहाणे, एक पाहतासा एकाची दहाणे. हे समाधानामुळे कारण व्हा, समाधानामुळे कारण व्हा, माराक देवा भयंकर दे, माराक देवा भयंकर दे, माराक देवा भयंकर दे, माराक देवा एक पाहतसा एकाची दहणे, सावध त्या गुणेकारे नव्हा. तुकोबराय सांगतात बाबा, दुसऱ्याचा अंत्यसंस्कार दहन क्रिया पाहत असताना आपण का सावध होत नाही? त्यांचं मरण पाहून आपण सावध झालं पाहिजे, दुसऱ्याचा घात पाहून आपण सावध झालं पाहिजे. तो अभंग पहा कसा आहे. तुका म्हणे एकाच्या घाये कारे जानोनी न धरावये, कारे जानोनी न धरावये.
म्हणे एकाच्या घाई, त्याची सुरुवात आहे. आता जागा रे भाईंनो जागा, चोर निजल्या ते नाडूनी भागा, कैसे आसोनी ठाऊके नेना, दुःख पावाल पुढले पेना. आपल्याला ठाऊक आहे पण नेमतेपणा घेतला. सगळ्याला माहिती आहे आपल्याला मरायचं आहे, आणि मरणानंतर हे पाप केलेलं भोग नाही, आणि जे कमीलेलं आहे ते नेता येत नाही, हे सगळ्याला माहिती. महाराज आपले नाना त्यांनी अन्नदान केलं, वारकऱ्यांना भोजन दिलं, त्यांनी प्रॉपर्टी नाही नेली, पण त्यांनी केलेलं दान धर्माचं पुण्य त्यांच्या सोबत गेलं. महाराज गेलंच, त्याला चलावा, ते गेलंच, कारण ते खरं आपला स्वार्थ आहे. आपल्याला आपण ज्याला सोहित म्हणतो ते सोहित नाही. जे सोहित मानू लागलो आपण, बंगला, प्लॉट, लेकरं, पारा भानगडी, हे सोहित नाही. मग हे उलट जेवढा जेवढा संसार वाढतो तेवढा तेवढा माणूस गुततो का सुटतो? गुततो. महाराज एक म्हैस होती, 10 म्हशी घेतल्या. त्याला म्हणलं चला वारीला, ते येईन का ती? महाराज आम्ही म्हशी घेतल्या. अरे तो म्हशीने घेतल्या, म्हशीनं तुला ठुला कामाला. गैरसमज किती मोठा आहे. यानं कायच्या म्हशी घेतल्या? बरं त्या म्हशीची व्यवस्था पहा, सगळं जागेवर, चारा जागेवर, पाणी जागेवर, दूध काढायला जागेवर, शेण टाकलं पुंडलिकवर दे हरी, ते बी. एवढी सोय माणसाची तरी का? किती श्रीमंत असलं तर जागेवर आहे का? महाराज जागेवर व्हायला लागलं लोक कटाळते, ते म्हणते उचला ना कोण अन्नाला देऊ. म्हणजे याचा अर्थ असा आहे की जितका जितका व्यावहारिक संसारात माणूस मोठा होत गेला तेवढा तेवढा गुंतला, आणि जेवढा जेवढा तो परमार्थामध्ये गेला तेवढा थांबा 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 जेवढा जेवढा त्याने परमार्थामध्ये प्रवेश केला तेवढा तेवढा तो सुटला. असं प्रमाण आहे का? हे प्रमाण सारे गावचे पाठी आली या संसारा उठावे करा. मी काय सांगू राहिलं ते प्रमाण द्या. आपल्याला येतं म्हणून द्यायचं नाही, तिथं बसलं पाहिजे. विठाला विठाला प्रमाण आहे. तुका म्हणे लाभ अकर्तव्या नावे. परमार्थिक लाभ असा आहे का तो अकर्तव्य स्थिती करतो, म्हणजे तो गुतवीत नाही, सोडवतो. शिवपद जीवे भोगी जेल. विठाला हे जे भौतिकता आहे महाराज, ही संपन्नता आपल्याला शेवटी नाही कामाला. आणि म्हणून सावध शब्द वापरलेला आहे. आणि सावध शब्द कुठं असतो? डीपी जवळ. ती डीपी असतील गावाच्या कोपऱ्यात, तिथं ते असे 2 हाडं आणि वर एक मुंडक, सावधान, खतरा. पुन्हा असं घाट असला 40 गावचा घाट, तर तिथं बी काय लिहिलं असतं? सावधान, म्हणजे मरण्याची शक्यता आहे. अजून एका ठिकाणी असतं की जे सावधान माणसाच्या जीवनात येण्याकरता एवढी अट्टहास असतो. आता पोरं बेजारे, आम्ही ते भाद्रा मारू तिकडे गाव आहे आमचं, श्रावणात अशा टोळ्याच्या टोळ्या जाते महाराज. लग्न होईल एक बी नाही, सगळे बिना लग्नाचेच. त्याला म्हणलं का मी भाजलो नाही ना अजून. म्हणजे हे सगळे लग्नासाठी मारू तिकडे चालले. याचा अर्थ तिथं बी काय शब्द आहे? सावधान. महाराज हे सावधान बी धोकाच संभवतं, दाखवतं की इथून पुढं धोका आहे, इथून पुढं दणके खायचे, दांगोडा करायचा. महाराज हे संसारातले दणके जे आहे ना, ते मुक्कामार म्हणायचं त्याला, मुक्कामार. म्हणून ते लग्नात आहे ना त्याला हळद लावली जाते नवरदेवाला, दुसरं काही कारण नाही. हळद लावायचं कारण असं आहे की इथून पुढे दणके खाण्याची तयारी ठेवा. तुम्ही कोणाला विचारा, दुसरं कारणच नाही. माझ्या वाचनात तर नाही आलं, पण आलं असं तर मला सांगून द्या, मी प्रामाणिकपणे मान्य करेन. भगवान शंकर ज्या वेळेला जावाई म्हणून गेले पर्वतराजाकडे, रामायणामध्ये आलेलं आहे, तर ते हळदीचं ताट येत असतं नवरदेवाकडे, तर त्यांच्या अंगाला हळद नव्हती. त्यांच्या माग पुढं सगळे भुतडच, भुते वेताळ नाचती. ती परंपरा लोकांनी आताही चालू ठेवलेली आहे. म्हणजे तर महाराज ते म्हणले तुम्ही हळद लावा. ते म्हणले हळद नाही लावायची. का?
का हळद नाही लावायचं त्याचं उत्तर आहे, त्यांनी अंगाला लावलेलं होतं भस्म. काय लावलेलं होतं ते म्हणे ज्याचं भस्म होणार आहे त्याला कशाला हळद लावायची, याचं काय होणार आहे. माऊलीची ओवी आहे, हे विपाये आगी माझी पडे तरी भस्म होवनी उडे, झाले श्वानावर पडे तरी ते विष्ठा, या चुके दोन्ही काजा तरी होय कुर्मीचा पुंजा. याचा अर्थ असा आहे, ज्ञानोबरायनं सांगितलं की बाबा याच्या गतीत ठरलेलं आहे, तुम्ही जाळलं तर राख, पुरलं तर माती, आणि कोल्या कुत्र्यानं खाल्लं तर विष्ठा. याच्यापेक्षा काही होत नाही, किती सुंदर असला तरी विठाल. आणि म्हणून संतातन आपल्यात फरक आहे. पण साधू संतांनी देहाचा एवढा लाड केला नाही जेवढा आपण करतो. गाडगे बाबाच्या अंगाला चिंध्या, मी रामलाल बाबाच्या आश्रमावर आहे त्यांच्या अंगाला चिंध्या. काही एक महात्मे असे की त्यांच्या अंगावर वस्त्रच नाही. एका जैन मुनीला विचारलं, महात्मा तुमच्या अंगावर कपडे नाही, कपडे का घालीत नाही तुम्ही. अहो किती कष्ट देतात ते, ऊन वारा सगळं अंगावर घेतात. त्या महात्म्याचं परिवार सांगितलेला आहे, धैर्यम यस्य पिता क्षमाच जननी शांतिशिरम गेहिनी सत्यम मित्रमिदम दयाच भगिनी भ्राता मनसंयमः शय्या भूमितलं दिशोऽपि वसनं ज्ञानामृतं भोजनं एते यस्य कुटुंबिने वदसके कस्मात् भयं योगिनः. महापुरुषाचं वस्त्र काय आहे, त्या जैन मुनीने सांगितलं, वस्त्रावर कशाला वस्त्र घालायचं. तुम्ही आहे का ध्यानावर, हे शरीर वस्त्र आहे. आणि माझ्या माऊलीनं सुद्धा ते सांगितलं, जैसे नूतन वस्त्र जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे मग नूतन वेढिजे तैसे देहांतरा ते स्वीकारिजे चैतन्यनाथे. हे वस्त्र आहे. आणि वस्त्र म्हणून संत महात्मे या देहाच्या बाबतीत त्यांचं महाराज ते लयच बिनधास दिसतात. देहा आपण सगळं बिनधास आहे का आपण. कोरोनामध्ये लोक मेले महाराज, तात्यांनी ते कोरोनाची व्हॅक्सिन नाही घ्यायची तर घेतलीच नाही. बंडा तात्या कराड आता घेतलेल्याला भीती वाटत राहील, ते मोबाईलवर येऊ राहिलं का ज्यानं घेईल ते लवकर मारणार. तुम्ही घाबरू नका, जे व्हायचं ते होईल. पण असं येऊ लागलं आता काय, म्हणजे आपल्याला बी कळाना नेमकं काय. याचा अर्थ असा आहे, किती बिनधास्त आहे, जे व्हायचं ते होईल. शब्द पहा कसे, आम्ही तरी आस झालो टाकूनी आता कोण भय धरी, आता कोण भय धरी, आता कोण भय धरी, आता कोण भय धरी. पुढे मरणाचे हरी, पुढे मरणाचे हरी, आता कोण भय धरी, आता कोण भय धरी, पुढे मरणाचे
मरणाचे हरी. हे हरी देवासोबत बोलले तुकोबाराय. देवानं विचारलं, महाराज तुम्ही एवढे बिनधास्त आहात याचं काय कारण आहे? ते म्हणले, आम्ही तरी आस झालो टाकून उदास. आम्ही या देहाची आस टाकली आणि उदास झालो, आणि उदास झाल्यामुळं आम्हाला भीती राहिली नाही. जो उदास असतो त्याला मरणाची भीती नसते. आपण उदास नाही, आपल्याला अजून आशा आहे. जववरी तुम्हा मागिलाची आस, तोवरी उदास होऊ नका. आपल्याला अजून आशा आहे, त्याच्यामुळं आपण उदास नाही. 3 भाव सांगितले पंचदशीत विद्यारण्य स्वामींनी: प्रिय, अप्रिय आणि औदास्य. प्रिय म्हणजे काय? तुम्ही रस्त्यानं चालले आणि 500चं बंडल दिसलं तुम्हाला पडेल, काय करशाल बरं? म्हणजे आपण एवढी इमानदार माणसं आहे समजा. दिसलं म्हणजे उचललं. अरे ते दिसाचं जाऊ द्या, बँकेत गेलं काही कारणानं पैसे काढायला टाकायला आणि दुसरे पैसे मोजित असले तर हे असं पाहतो. आता याचा फायदा आहे का तोटा? काहीच नाही. पण त्याच्याबद्दल प्रेम आहे तर त्याचं चुकलं देव सांगतो, नाही हो 62 भरल्या. म्हणजे याचा अर्थ पैशाबद्दल काय? प्रिय भाव. आणि समजा त्याच रस्त्यानं थोडा पुढे गेला आणि असा नाग बसलेला होता महाराज, फुस फुस सारखी वाट पाहे बाहे निडळी ठेवत. म्हणजे कधी येतो आणि कधी एकदा मी त्याचा कार्यक्रम कर, असं ते फन फन करीत होत. ते पाहिलं रे पुढे जाईन का? ते बंडल उचललं तसं उचलीन का? पाहुणे घराशी. महाराज ते म्हणून या रस्त्यानं जाणू नको बाबा. म्हणजे पैसा प्रिय आणि सर्प अप्रिय. पण त्या रस्त्यानं जाता जाता रस्त्याच्या कडेला असं सांगतात कळंकी 5 किलोमीटर, काही गवत उगलेलं असतं, खडे असतात, गोटे असतात, पन्न्या पडलेल्या असतात. ते उचलितो का? आणि उचललं तर लोक काय म्हणतील? याला कांचनवाडीला जाऊ दे. म्हणजे अर्थ असा आहे की त्याच्याबद्दल प्रिय भाव नाही आणि अप्रिय भाव नाही. कोणता भाव आहे? उदासीनता. आणि तसा संताचा शरीराबद्दलचा औदासीनता हा भाव आहे. आणि मरण शरीराला आहे. षडविकार सांगितले ना: अस्ति, जायते, वर्धते, विपर्णमते, अपक्षीयते आणि विनश्यती. विठाला याचा अर्थ काय? सावध होनी भजनी लागा. तुकाराम महाराजांनी एका ठिकाणी वर्णन केले: सावध झालो सावध झालो, 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 सावध झालो. हरीच्या आलो जागरणा, हरीच्या आलो जागरणा, जेथे वैष्णवांचे भार, जेथे वैष्णवांचे भार. हरीच्या आलो जागरणा, हरीच्या आलो जागरणा, हरीच्या आलो जागरणा, जेथे वैष्णवाचे भार, जेथे वैष्णवाचे भार. तुकोबारायांनी एका एका कडीचं उत्तर दुसऱ्या कडीमध्ये दिलेलं आहे महाराज. सावध झालो सावध, दोनदा सावध झालो. म्हणजे दोनदा सावध, विनाकारण नाही वापरली दुरुक्ती. कर्तव्याच्या दृष्टिकोनातून सावध झालो. सध्या माणसं कर्तव्य विसरलेली आहे. संसार आधी करावा का परमार्थ? पटकन बोला. परमार्थ काय करू राहिले आधी आपण? आधी पोराचं लग्न, आधी बंगला, आधी साऱ्या 12 भानगडी, आणि मग म्हणते जाऊ नंतर 4 धाम नंतर करू म्हातारा. म्हणजे यांनी ठरवलेलं आहे की नंतर करू, म्हणजे हे जागणार आहे तोवर.
अहो उद्या काय होईल हातो नाही लिया तेरा घास. ग्रसगडी सत्ता नाही हाती नाही ग्रसगडी सत्ता नाही रसगे सत्ता नाही रसगे सत्ता नाही हे क्षण भंगूर हे गायन ग्रसगडी सत्ता नाही हाती नाही ग्रसगडी सत्ता नाही गायन रसगडी सत्ता क्षणभंगुर हे जाय न कळता ग्रास गिळी सत्ता नाही हाती. म्हणून आपलं कर्तव्य काय मनुष्य देहाचं. देवाने पशुआदिक येवनी बनवल्या पण नाराजच होते आणि मनुष्य शरीर निर्माण केलं तर खुश झाले. का? कारण हे मला आता ओळखण्याच्या लायकीचे. पण महाराज याच मनुष्याच्या जीवनात 3 प्रकारचे भाव आले. जन्माला आला तर कोहम, मी कोण आहे. लगे नाव ठेवलं, उपजल्या बाळकासी नाव नाही तयापासी ठेविल्या नावासी ओ दे तवठी. लगे विचारलं कोण आहे, म्हणले चिमाजी गोमाजी कापसे. घेतलं नाव, झाला अहम. आणि थोडाफार शिकला, म्हणला मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे. म्हणजे या 3ही त्याच्या जीवनात उपाधी आल्या. पण संतांना सांगितलं ह्या सांडून द्या. अहम सोहम कोहम मुळया सांडी उपाधी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी. मग सावध होणं म्हणजे काय? काय सावध होणं? मला सावध होणं म्हणजे कर्तव्य कळणं. आणि प्रत्येक मानवाचं कर्तव्य आहे भक्ती करणं. प्रत्येकाचं कर्तव्य. लहानही करू शकतो आणि वृद्धही करू शकतो. आणि लोक म्हणतात की तारुण्यातच भक्ती केली पाहिजे. पण साधू संत म्हणतात कवा बी करा, पण करा. पण असं आहे, वळण पडलं तर ते टिकत असतं. तुम्हाला पहिलं वळण लागलं गांजा वडाचं, आता इनोवा जिंकत. त्याच्यामुळं सुरुवातीपासून कौमारे आचरित प्राज्ञो धर्मान भागवतानिह. महाराज बालपणापासूनच भक्ती करा म्हणजे वृद्धपणापर्यंत येईल. आणि चिरकाल टिकण्यासाठी कसं आहे, आपला सिद्धांत आहे अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यप्रयाति समद्भावम याति नास्त्यत्र संशया. आणि मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे म्हणून तू स्मरावे मातेची सदा. भगवंताचं म्हणणं यम यम वापी स्मरण भावम त्यजित्यन्ते कलेवरम तम तमय वैति कौंतेय सदा तद्भाव भावित. आपल्याला मरताना ज्याचं स्मरण होईल ती गती आपल्याला प्राप्त होत असते. साधूला जोड्याचं स्मरण झालं तर चर्मकार व्हावं लागलं. साध्वीला पुरुष स्पर्श असा असतो का असं वाटलं तर वेश्य व्हावं लागलं. आणि वेश्येला राघोबाचं स्मरण झालं तर वैकुंठातून विमान. आजा मेळ भिल्ली तारिली कुंटिनी प्रत्यक्ष पुराणी वंद्य केली. आणि हे सगळं स्मरणाचा विषय. जुन्या काळात फोटो काढायचे, स्टुडिओमध्ये जावं लागायचं. तो स्टुडिओ मास्टर म्हणायचा रेडी का, रेडी, जरा हसरी पोच द्या, काढा जात. हां हे महाराज म्हणते हसलं का, यानं बटन दाबायचं आणि ती फोटो यायचा बाहेर. त्यानं फोटो पाहिला तर त्या फोटोवर अशी नाकावर माशी बसेल होती. ते म्हणे का ही माशी का आली, ते म्हणे बटन दाबलं तर. म्हणजे बटन दाबलं तर जर नाकावर माशी आली तर फोटोवर काय येते. तसं आपलं बटन का दबल काही माहिती का आपल्याला. कीर्तनात बसल्यावर दबलं तर चांगलंच आहे, पण तिकडे गेल्यावर दबल्यावर काय करायचं. परत काही लोक तिकडेच गेले, वापस नाही आले. म्हणजे जिवंतही नरक यातना भोगायच्या, मरणही किती बेकार आहे. म्हणून तुम्हाला सांगतो मरण तरी चांगलं झालं पाहिजे. विठाला विठाला 100 वर्ष जगून ज्या माणसाला मरण आलं ते देव मरण आहे. ते कोणतं मरण आहे? देव मरण आहे. नानांचं वय भरपूर होतं, देव मरण आहे.
लेकरं बाळ नातवंड पत्रुंड सगळा संसाराचा ऐहिक सुख घेत घेत मुलाबाळांना भक्तीचे संस्कार देत देत त्यांनी आपलं उभं आयुष्य परमार्थात वेचलं, म्हणजे प्रपंच करून परमार्थ केला. असोनी संसारी शरीर संसारात पण मन परमार्थात. विठ्ठल कर्तव्यरूपी जागृती, कर्तव्यरूपी सावधता आणि दुसरी स्वरूपरूपी सावधता, स्वरूपरूपी जागृती. आणि दोनदा सावध झालो. मग सावध झाल्यावर काय केलं? हरीच्या आलो. पण हरीचं जागरण म्हणजे काय? जेथे वैष्णवांचे जय जयकार गरजत. वैष्णव कोण असतात? जे सारखे देवाचा जय जयकार करतात ते काय? वैष्णव. आणि म्हणून सावध व्हा. याचा अर्थ कर्तव्याने सावध व्हा आणि स्वरूपाने सावध व्हा. अरे आपण नुसतं चिमाजी गोमाजी कापसी नाही, आपण भगवत स्वरूप आहोत. मी तो वासुदेव तत्व, आपण चिदानंद रूप शिवोहम शिव. शंकराचार्याने विचारलं, बाळा कोण आहेस तू? कस्त्वं शिशो कश्च कुतोऽसि गंता किं नामते त्वं कुतागतोऽसि एतन्मयोक्तं वद चार्भकत्वं मत्प्रीयते प्रीतिविवर्धनशी मत्प्रीयते प्रीतिविवर्धनोसी. मग त्यांना काय सांगितलं? नाहं मनुष्यो, मी मनुष्य नाही, न च देव यक्ष न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्रः न ब्रह्मचारीर्न गृही वनस्तो भिक्षुर्न चाहं निजबोधरूपः. मग मी कोण आहे? अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बंधः चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. विठाला एक पाहत तसा एकाची दहने सावध त्या गुणे कारे नवा. सावध व्हा. तुकाराम महाराज म्हणतात की बाबा सावध व्हा, पण समोरचं म्हटलं सावध व्हा म्हणजे काय? ते म्हणले हरीच्या आलो जागरणा. बरं ठीक आहे, मग तुमच्या म्हणण्यानुसार सावध माणसाचं लक्षण काय? तुकोबराय म्हणतात जो सावध झाला तो देवाचा धावा करतो. आणि तुम्ही जर सावध असाल तर तुम्ही सुद्धा भगवंताला अट्टहासाने बोलवा. अभंगाचं दुसरं मरहा का देवा भय अट्टहासे. मरहा का देवा भय अट्टहासे. देवा भय अट्टहासे जव काळा ऐसे झाले नाही. तुकोबाराय सांगतात बाबा तुम्ही त्या प्रभू पांडुरंग परमात्म्याला बोलवा, कारण या जगामध्ये मरण घालवणारा फक्त देवच आहे. तुमचा वशिला कोणा संग बी असू द्या, मरण जाऊ शकत. मैत्र केला महाबळी कामानये अंतकाळी. तुमचा मंत्री जरी मित्र असला तरी सुद्धा मरण जाऊ शकत
मंत्र्याचं सुद्धा जाऊ शकत. महाराज आत्ता पाठीमागे एक दुर्दैवी घटना घडली. आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार, मरणावर विजय मिळू शकतो माणूस. सर्वोच्च सत्ता गाठलेला व्यक्तीसुद्धा मरणावर विजय नाही मिळू शकत. त्याच्यामुळं फक्त तुम्ही एक काम करा, कारण हे जे जगाला खाणारा काळ आहे ना, काळ हे देवांना कामावर ठुलेला मजूर आहे. आपली ओळख जर देवासंग असली ना, काळ काही करू शकत नाही. जमिनीचा जो मालक आहे त्याच्या संग जर ओळख असली तर तिची ठोक्याला देईल आणि त्यांना ठोक्यानं देते ना वयाला, ठोक्याना बटायना. तो मालका संग जर ओळख असली तेव्हा ए गवत कापाचं मला, अरे तुला कापाचं पण मी ठोक्यानं घे, तो ठोक्यानं घेले तुला ठोका टाकू का? मी डायरेक्ट तुझ्या मालकाला फोन करतो. मालक म्हणतो ए कापू दे, माझी जमीन आहे. म्हणजे ठोक्यावाल्याचं काही चालत नसतं, कोणाचं चालतं? तसं हे मृत्यूलोक सगळा या मला ठोक्यानं दिले. त्यानं ठरिलं समजा बाटूक उपटाचं, उपटीलं. बाटूक कळत तुम्हाला महाराज, लहान लेकर असले, लहान लहान मेले तर बाटूक उपटीलं. त्यानं महाराज कधी कधी असं होतं, ते शेतकऱ्याची नजर चुकती आणि ते कणीस येतं, त्याला दाणे येते, ते पार गळते, ते तरी त्याचं इसरूनच राहतं. तसे काही काही पार गळून गेले तरी ते ताटा अजूक ते सोंगानाच. म्हणजे त्याची ठोक्याची जमीन आहे, त्याला जे वाटलं ते उचलीन, जे वाटलं ते ठोईन. म्हणून काळाची त्याच्यासोबत दोस्ती करण्यापेक्षा देवासोबत करा. आणि देवासोबत महाराज दोस्ती झाली मग हे काही करू शकत नाही. हे त्याच्या दारातलं कुत्र आहे. कोणाच्या? हो, बळीवंत आम्ही समर्थाचे किंवा बळीयाचे आम्ही झालो. एक अधिकारी मोठा, त्याचा मित्र शेळ्या सांभाळणारा. पण ते आता कसं असतं, काहीचं नशीब लय चांगलं असतं महाराज, आणि हे नशिबावर आहे बरं का. सगळ्या गोष्टी नशिबावर आहे. काही खूप शिकले तर एक कीर्तन नाही त्याला. काही महाराज कीर्तनाचं सोडा, ते जेवायला बी गेलं तर दक्षिण देते लोक. अरे जेवाचं काय, कोणाच्या घरी जर गेलं ते जाता 3 कीर्तन राहते दिवसात. गेलं ते म्हणते महाराज कोण्या का निमतानं होत नाही, तुमचे पाय लागले या दक्षाना. कशाचा? अरे किती अवघड आहे हे प्रारब्धातल्या गोष्टी सगळ्या. एकाला कष्ट करून मिळाला म्हणून त्याचा मित्र अधिकारी झालेला, तो त्याला भेटण्यासाठी गेला. शेतात बांगला होता मोठा बांधलेला. महाराज ते गेटवरती तो वॉचमॅन, तो म्हणला मला साहेबरावला भेटायचं. तो म्हणे साहेबराव म्हणतो का? हा साहेबराव साहेब. अरे पण ते म्हणे आम्ही एका शाळेत होतो, एका दप्तरात पुस्तकं, एका ताटात जेवलो. ते म्हणे ते खरं आहे, तो तोंडाकडे तर पाहून वाटत नाही म्हणजे तू तर असाच भांगार दिसतो बिड्या फुक्या. साहेब महाराज योगा असा तेवढ्यात ते साहेबराव साहेबाची गाडी आली. त्यानं पाहिलं बंड्या कोणीकडे आला गाड्या. ए बंडू येऊ दे त्याला सोड मध्ये. ते मध्ये आला महाराज, तिथं होतं कुत्रं, हे कमरा एवढं कुत्रं. त्या कुत्र्याने हे कधी न पाहिलेलं गिऱ्हाईक पाहिलं, असं काय चवताळलं ते. पण त्या मालकानं त्या कुत्र्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्याला चोपडीलं आणि त्या कुत्र्याला सांगितलं हे माझा मित्र आहे, वर्ग मित्र आहे, बंडू आहे, त्याला ओळख. ते लगेच शेपूट हालायला लागले. महाराज कुत्रे सुद्धा हुशार आहे. त्यानं ओळखीलं की आपल्या मालकाचा काय मित्र आहे. मग ते रात्रभर राहिले, गपछप झाली. आता हे शेतात राहणारा माणूस, त्याला काय टॉयलेटला तिथं महाराज त्याला सवय होती मोकळ्या पटांगणात जायची. सकाळीच उठलं, ते पिशीतच बिस्लरी घालून येल होत, बाटली भरली, निघालं, खाली उतरलं जिन्यातून का ते कुत्रं झोपेल होत तिथं. महाराज त्याचा पाय त्या कुत्र्याच्या मानेवरच पडला. जे काल इतकं चवताळलं होतं का हे म्हणत होतं नको रे साहेबराव तूच जाय, मी जातो आपल्या घरी. पण कुत्र्याची भीती वाटत होती. याचा त्याच्या मानेवर पाय पडला, त्यानं जागीच कँग कँग केलं पण धरलं नाही. काऊन? कारण कुत्र्याला माहिती होतं हे मालकाचा मित्र आहे. तसं यम त्याच्या डोक्यावर बी पाय केला तर ते असं कँग कँगच करी. पण ते साधू संताला धरू शकत
मग त्यानं काय करायचं? फक्त गोंडा घोळाचा मार. काळ गुलाम सलाम करी, ओ तुका म्हणे काळ आता करू न शके बळ. विठाल जाऊ द्या, सांगण्याचा अर्थ एकच आहे की देवाला तुम्ही अट्टहासाने बोलवा. आपण देवाला बोलत नाही का देव येत नाही? बोलितच नाही. देव येतो. असं शेतात जा निवांत डोंगरामध्ये ढोरं चारत असताना आणि असं जोऱ्यानं पांडुरंगा असं नाही म्हणत. परत माळकरी जरी असला तर त्याला जावई चांगला भेटा वाटतो का देव? त्याला जावई चांगला भेटा वाटतो. देवाशी काही मतलब नाही. म्हणजे मनाभावातून देव मिळण्याची आपल्याला मुमुक्षुता तीव्र नाही आणि ती असली पाहिजे. म्हणून जव काळायसे झाले नाही. महाराज, आपल्या मनासारखं होत नसलं तरी भगवत चिंतन करा. आणि भगवत चिंतन एक, हे पहा, सगळे संत, ज्ञानोबा आहे, नामदेव महाराज, तुकोबा आहे, सगळे म्हणजे आतापर्यंत सगळ्या संतांनी सगळ्या समाजाला एक आव्हान केलंय, तुम्ही नामभक्ती करा. कराच. काही होऊ द्या, तुम्हाला रोग होऊ द्या, कोणतं काम नका होऊ देऊ, सगळ्या प्रश्नाचं उत्तर एकच आहे, नामस्मरण. आणि नामस्मरणानं सगळे प्रश्न सुटतील. अवघे होती लाभ एका या चिंतने, नाम संकीर्तने गोविंदाच्या. विठाला लक्षात ठेवा, काळ कधी बसून राहत नसतो. समय सारखा फिरत आहे. हा काळ ज्याच्या अधीन आहे तो देव आहे. देवाचे शब्द काय? मियाची नियमिला साता, काळू ग्रासित से भूता, मिया मनिया गते पंडुसुता, सकळी जयात. काळ देवाच्या अधीन आहे. संतांनी काळावर मात केली आणि तुम्ही आम्ही काळाच्या अधीन आहे. घडी घडी काळ अजूनही किती आहे. अरे अवकाश नाही, तो आपला पक्का सोयर आहे. यमाचा पाहुणा प्राणी तो नरकची पैजान. यमाचा पाहुणा तो यमाचा पाहुणा. म्हणून काळाचा वापर चांगला करा. बालपणामध्ये ज्ञान मिळवा, तारुण्यामध्ये पैसा मिळवा, वृद्धपणामध्ये भक्ती करा आणि या तीनही जीवनात भक्ती करा. आणि आधी करा पुन्हा राम राम स्मरा. कशाच्या आधी? आम्ही लहान होतो, पेरायला जर जायचं ना तर आमचे आई वडील ते सरकीचे दाणे, ज्वारी बाजरीचे दाणे मारुतीच्याच पुढं ठेवायला सांगायचे. का? की पहिलं देवाजवळ ठेवायचं. लग्नाचं मूळ बी कधी कोणाला देते? आधी. म्हणजे ही चांगली नांदावण, याचं चांगलं म्हणजे प्रपंच आनंदात चालावं असं. याचा अर्थ असा आहे की आपण देवाकडे आधी गेलं पाहिजे. कशाच्या? मरायच्या. आणि मरण असं आहे की कधीही येऊ शकतं. अर्जुन इतका मोठा बलवान होता. येण्याची संग्रामी हरुजिंतीला, निवात कवचाचा टाहो फेडिला, तो अर्जुन मोहे कवळीला क्षणा माझी. भगवान शंकराशी युद्ध करणारा अर्जुन. पण एक टाइम असा आला का जंगलामध्ये कंदमुळा फळं खाणाऱ्या भिल्लांनी अर्जुनाला हरवलं. अर्जुनानं गुडघे टेकले, नाक घासलं, त्यांच्या समोर अस्त्रशस्त्र ठेवून दिलं. काय कारण? त्याचं कारण आहे अर्जुनाचा काळ संपला. पूर्वी सत्तेत राहिलेला पक्षी आज सत्तेत नाही. आजचा कायम राहीलच हे काही सांगता येत नाही. अनेक वर्ष मुघलांना राज्य केलं, इंग्रजांनी केलं. सगळ्याचा काळ बसून राहत नाही, येता जाता राहत. जो आज श्रीमंत आहे तो उद्या गरीब होऊ शकतो, जो उद्या गरीब आहे तो परवा श्रीमंत होऊ शकतो, सांगता येत नाही. ज्ञानोबराचे शब्द काय सुंदर आहे. माऊली म्हणतात,
कधी पौर्णिमेची अमावस्या होईल आणि कधी अमावस्याची पौर्णिमा होईल सांगताच नाही येत. विठाला अदृष्ट झालिया उदासू पालटे श्रीमंताचा विलासू पुनवे पाठी चंद्रांशू पालटे जैसा. म्हणून अर्जुनाचा टाइम संपला, तुमचा आमचा संपणार नाही का? पा काय सुंदर आहे. समय समय बलवान है नहीं पुरुष बलवान काबे अर्जुन लूटियो वही धनुष्य वही बाण. धनुष्य तोच, बाण तोच, अर्जुन तोच, लुटला हे खरं आहे का नाही? ऐकू राहिले का? आणि म्हणून भगवान परमात्म्याच्या आपण आश्रय घेतला तर आपल्याला मारावं लागणार नाही. न लागे मारावे, न लगे मरावे, न लागे मारावे, न लगे मरावे. ऐसा ठाव दिला देवे, ऐसा ठाव दिला देवे, ठाव दिला देवे, ऐसा ठाव दिला देवे, ऐसा ठाव दिला देवे, ऐसा ठाव दिला देवे. पैसा ठाव दिला देवे, पैसा ठाव दिला देवे, पैसा ठाव दिला ऐसा ठाव दिला पैसा ठाव दिला ऐसा ठाव दिला देवे. न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे. तुकोबराय सांगतात की देवानी अशी जागा मिळवून दिली की आपल्याला मरावं लागणार नाही. भजन करा विठाला. मला ते कबीर महाराज जुन्या काळात जात्यावर दळलं जायचं. ती बाई दळीत होती, जात कळत असेल ना, त्याची सगळे जुनेच माणसं आहे. तर त्याचं नाव फक्त जात आहे, ते तिथले तिथंच आहे. त्या जात्यावर असं दळणं चालू. कबीर महाराज रडायला लागले. चलती चक्की देख के दिया कबीरा रोय. चालतं जाक पाहून कबीर महाराज रडायला लागले. का? दो पाटन के बीच में शाबूत बचाना को. त्या जात्यामध्ये जेवढं धान्य टाकलं जातं ते भरडलं जातं. जातं म्हणजे संसार रूपी जातं. या जात्यात जेवढे जेवढे धान्य आले, पुढारी आले भरडे, महाराज लोक आले भरडे. येथ नाही उरो पीर मरे पैगंबर मरे मर गए जिंदा जोगी. जपी तपी सन्यासी मर गए हाथी मरोगी. 9 भी मर गए 10 भी मर गए सहस्राठ्यांसी. 33 कोटि देवता मर गए पड़े काल के भाग. जम का अजब तड़ाका मेरे तू क्या जाने. 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 म्हणून कबीरजी रडू लागले. दिया कबीरा रोय. दो पाटन के बीच में शाबूत बचाना को. ऐका बरं, त्या जात्याला आतमध्ये एक आरू असतो. आरू जीव शिव दोन्ही खुंटे गे. त्याला आतमध्ये आरू असतो आणि बाहेरून एक खुटा असतो. तुम्ही पाहिलेलं असेल ना महाराज, आपण सुज्ञ लोक आहेत सगळे. बरं, कोणता महत्वाचा याच्यातला? हा, दोन्हीतला महत्वाचा कोणता आहे?
दोन्ही पण हे उत्तर समर्पक आहे मार. काही काय म्हणते आतला, मग बाहेरचं काय ते तोंडानं वडीशीन का. तर हे दोन्ही महत्वाचेच आहे. अरे ती पाळू ओढण्याकरता वरून बी खुटा पाहिजे ना आत. म्हणजे मला देवाला महत्व जीवाशिवाय नाही. आमची या भावे तुझं देव. त्याच्यामुळं पण ऐका, कबीर महाराज म्हणत होते जेवढं धान्य टाकलं तेवढं सर्व भरडूच राहिलं. शाबुत बचाना कोय, रडू लागले. पण कबीर महाराजांचे चिरंजीव कमाल महाराज नावाप्रमाणे त्यानं कमालच केली. ते म्हणले बाबा रडू नका. काय रडायचं हो, सगळं नसतं भरडत. म्हणले कस काय. अहो तुम्हाला माहिती का, ते धान्य असं टाकायचं आणि ते धान्य जे आरूच्या जवळ राहतं, तुम्ही ध्यानावर आहे सगळे, ते जे आरूच्या जवळ राहतं ते भरडत का, आणि जे बाजूला पडत ते काय होतं भरडत. परत ते जुने आता आमची आजी ते भरडण वगैरे सगळं त्याच्यावरच करायचे. डाळ भरडायची तुरीची हरभऱ्याची, मस्त गाणी म्हणायच्या. आता मी काही गाणी येत नाही मला, तर भरडायचं मधीच ती पाळू वर करायची. आणि पाळू वर करायची आणि एका हातानं ती जे तिथं बसेल राहतं लपून त्याला वडायचं इकडं वडीला का पुन्हा चाललं. ते वडीलं महाराज ते देवाजवळ जे जे लपून बसेले त्याला वडायचं काम कोण करतं माहिती का. कामयेश क्रोधयेश रजो गुण समुद्भव त्रिविधम नरकस्येदम द्वारम नाशनमात्मनः. हे विकार त्याला वडीत येत. म्हणून त्या भर्तृहरीच्या एका श्लोकात 9 भीत्या सांगितल्या, त्यात एक भीती सांगितली तपे इंद्रिय भयम. तपस्व्याला इंद्रियाची भीती. ज्ञानी अशी तरी वधिती पैज घेऊन. मग ते असं हात मारायचं असं वडायचं, मग पुन्हा ते मग भरडत. एकदा ते इकडं वडील म्हणजे या विकाराने ठरवून टाकेले का हे देवाकडे गेले नाही पाहिजे. देवाकडे गेले का मग हे आमचे सोयरे राहणार, म्हणून ते वडीत येत. तर कमाल महाराज म्हणतात पण असं वडू नये. त्या आरूजवळ अशी जागा राहती महाराज बारीक, त्या जाग्यात काही जाऊन बसत येत जाम, ते निघतच नाही, ते भरडत नाही. म्हणून बाबा रडायचं. चलती चक्की देख के हसा कमाल ठठाय, खील सहारे जो रहे बालन बाका हो. जो देवाला धरून राहिला तो मरत नसतो. म्हणून कबीरजीला एकाने विचारलं महाराज तुम्ही का मारणारे सांगा, म्हणजे मौतीला यायला. बरं लोक काय विचारतील काही सांगता येत नाही. कबीर महाराजांना सांगितले अय मी मरत नसतो. का, आमचा देवच मरत नाही तर आम्ही कशी मरू. राम मरे तो हम मरे, नाही तो मरे बलाय, अविनाशी का बालका मरान महाराजा विठाला. एक जण म्हणलं बाबा तुम्ही हे सांगता मरत नाही मरण तर शाश्वत आहे. ते म्हणले सगळ्यात जवळ मरण आहे का देव आहे, बोला पटकन. मरण जवळ आहे आणि देव लांब आहे, मधीच बसेल मरण. मग एकाच वेळेला दोन्ही कसं होत नाही. तर हे पहा महाराज देव जास्त जवळ आहे, मरण तितकं जवळ नाही. सगळ्यात जवळ देव आहे आणि जवळचा देव जवळ येणार आहे ना धावून. मरण थोडं लांब आहे. किती लांब आहे, जास्त लांब नाही पण जवळच आहे, पण थोडं लांब म्हणता येतं त्याला. कसं, अभंगाच्या 3ऱ्या चरणात मरणाची ताव गाठोरी पदारी, मरणाची ताव गाठोरी पदारी, मरणाची ताव गाठोरी पदारी, मरणाची ताव गाठोरी पदारी,
संप्रदायपूर्वक भजन करा. विठोबा मिनिटामध्ये आपल्याला सेवा आटपून घ्यायची आहे. या ठिकाणी महाराष्ट्रातील थोर नामवंत कीर्तनकार दिग्गज मंडळी ज्यांचं या परिवारावरती प्रेम आहे ते या ठिकाणी आलेले आहेत. ते 2-2 मिनटं मनोगत व्यक्त करणार आहे. म्हणून एक 5-7 मिनिटामध्ये मी सेवा आटपून घेतो. तोपर्यंत सर्वांनी शांतते स्थिरमध्ये कीर्तन ऐकावं. विठाला तुकोबाराने एक छोटासा दृष्टांत दिला. मरणाची तव गाठोडी पदरी जिने तोचीवरी माप भरे. तुकोबाराय सांगतात या मरणाचं आपल्या पदरात बांधलेलं गठुड आहे. जुन्या पूर्वीच्या काळामध्ये लोक बाहेर प्रवासाला निघाले की सोबत आपली शिदोरी घेऊन जायची. का की आपण कुठेही जाऊ, रात्र होईल, वेळ अभावी आपल्याजवळ शिदोरी असली म्हणजे पदरातलं सोडलं की खाल्लं. म्हणजे पदरातलं जवळचं आहे. आता लोक पदरात शिदोऱ्या नेत नाही. का नेत नाही? चौकात हॉटेल आहे, कुठं आपलं येड्याने उभं राहायचं आणि खायचं. पण तरी सुद्धा जे वारकरी आहे निष्ठावान ते आजही शिदोऱ्या आणतात. आता महिना वारकरी वगैरे आम्ही बघतो ते सोबत शिदोऱ्या घेऊन येतात, दशम्या घेऊन येतात. तर शिदोरी जितकी जवळ आहे पदरातली तितकं जवळ मरण आहे. ते कधी सुटल काही सांगता येत. आणखीन एक दृष्टांत दिला. जिने तो चिवरी माप भरे. माप भरे म्हणजे काय? ते आता इकडं कापूस पिकतो ना, तर कापसाचे व्यापारी माप करतात काटा. घरातून दोघं चौघ जण ते चेळ्यामध्ये कापूस भरून आणतात. चेळं म्हणते का त्याला इकडे? काय म्हणतात? चेळं. ते चेळ्यात कापूस भरून म्हणजे जवळजवळ सारखंच आहे. चेळ्यात कापूस भरून आणतात. त्यानं ते काट्याला लावायचा. माप करणारा एक माणूस स्पेशल असतो, त्याच्याजवळ काही माप नसतं. तो असं बरोबर ते काट्याकडे पाहत राहतो. आता शिल्लक असला तर काढायचा, कमी असला तर टाकायचा, आणि हाणायचं असलं तर गुडघा हाणायचा. असे त्याचे डाव आहेत ते. त्याला जास्त काही सहन होत नाही महाराज. जरी हात जरी ठेवला तर ते इकडे जादा होत. ते काटा येतो बरं का. मग त्यानं जादा असलं तर काढायचा. पहिलं मोजीत राहत होते. पहिलं म्हणजे अनुसंधान राहिलं पाहिजे, इसर राहायला कामं नाही. मग समजा 25 माप झाले असले तर ते सारखं म्हणतं 25 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 लावलं काट्याला, 25 25 25 काढलं 25 25 टाकलं, 25 26 26 कावा म्हणतं ते. वर काटा स्थिर झाला, चला आठवा. तसं आपलं आयुष्य संपलं. 26.5 उचला. जो जिने तोचीवरी तोपर्यंतच जगायचं जोवर आपलं आयुष्याचं माप भरत. जिने तोचीवरी माप भरे.
आणि महाराज असंच जर चालू राहिलं, यायचं मरायचं, या येण्या जाण्याच्या प्रक्रियेची ज्याला लाज वाटते तो निर्मळ माणूस आणि महात्मा माणूस. त्याला वाटतं हे येणं जाणं थांबलं पाहिजे. येण्याची शरीरा येणे सरे, किंबहुना येर झारे चिरा पडे. या जन्म मृत्यूचा जो मार्ग आहे, यायचं आणि जायचं, तर हे थांबलं पाहिजे याची लाज वाटते महाराज खऱ्या सत्पुरुषाला. ते लाज पै निर्मळा निसुगा गोड. म्हणून तुकोबाराय म्हणतात, सारखं येणं जाणं याला जो कंटाळत नाही, धिक्कार असो त्याचा अभंगाचं शेवटचं. तुका म्हणे दिग बाहती मार, 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 तुका म्हणे दिग बाहती मार. अंगाले मग हालोने ती, अंगाले मग हालोने ती, मारा हात देवा भयत हासे, मारा हात देवा भयत हासे. अंगाले मग हालोने ती, अंगाले मग हालोने ती, मारा हात देवा भयत हासे, मारा हात देवा भयत हासे. काळायसे झाले नाही, झाले नाही, झाले नाही, झाले हे झाले काळ से झाले ना
म्हणे धीग वाहती मार्ग, तुका म्हणे धीग वाहती मार्ग, अंगा आले मग हलोने दी, मारा हक देवा भयाट्टहासे, जव काळा ऐसे झाले नाही. तुकोबाराय सांगतात, एकदा की ते आपल्या अंगी आलं तर हलवी देत नाही. ज्या जाग्यावर आहे, ज्या काळात आहे, ज्या वेळेत ठरलेलं आहे, त्याच ठिकाणावरती मरण आपल्याला येतं. म्हणून ही आपल्याला जन्म मरणाची परंपरा खंडित करायची असेल, एक काम करा, सावध होणं म्हणजे काय करा, मारा हाक देवा, प्रभू पांडुरंगाला धावा घाला, त्याचं स्मरण करा, भजन करा, चिंतन करा. असो या ठिकाणी वैकुंठवासी श्री हरिभक्तीपारायण जयराम नाना लक्ष्मण पाटील थोरात यांच्या दशक्रिया विधीची ही कीर्तन सेवा त्यांच्या थोरात परिवारांनी आयोजित केलेली आहे. आणि त्यासाठी उपस्थित हा सर्व जनसमुदाय. महाराज, आपण काय कमवलं हे आपण गेल्यानंतर जमलेला समाज सांगत असतो. त्यांनी खरं काय पुण्य कमवलं ते इथं आलेले माणसंच सांगतात. हेच त्याचा दाखला आहे. तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. आणि त्यातल्या त्यात त्यांचे जे मित्र आहेत, जे सखे आहेत, जे जवळचे लोक आहेत, ते सगळे परिवारातले सगळे मंडळी सात्विक आहेत. मला बहुतेक इथं उपस्थित असलेला प्रत्येक माणूस माळकरी दिसतो, कपाळाला गोपीचंदाचा टिळा दिसतो. याचा अर्थ अत्यंत सात्विक व्यक्तिमत्व कैलासवासी जयराम नाना हे होते. आणि त्यांचा तो सात्विकपणा, त्यांचा तो बाणेदारपणा, त्यांच्या जगण्यात आचरणात असलेली भक्तिभावाची श्रद्धा आणि त्यातून त्यांनी केलेली वारकऱ्याची सेवा व परिवाराला दिलेले संस्कार हे निश्चितच त्यांच्यासोबत गेले. आणि मुलांना दिलेली प्रॉपर्टी तर ते सांभाळणारच आहे, पण मला असं वाटतं त्यांच्यासाठी ही खरी प्रॉपर्टी आहे की आपल्या वडिलाच्या कडून आपल्याला मिळालेली गळ्यातली माळ, वडिलांकडून मिळालेली आपल्याला पंढरीच्या वारीची परंपरा, वडिलांकडून मिळालेली आपल्याला स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेत पुण्यतिथी महोत्सवातील अन्नदानाची सेवा ही त्यांची खरी प्रॉपर्टी आहे. आणि म्हणून या अनुषंगाने उपस्थित सर्व वारकऱ्यांना पुन्हा पुन्हा धन्यवाद देतो. बोलत असताना एखादा अपशब्द गेला असेल क्षमा असावी. मी काही विद्वान नाही, पण एक आपल्यापैकीच एक प्रतिनिधी म्हणून मला या ठिकाणी बोलण्यासाठी पूजनीय गुरुवर्य शिवाजी बाबांनी आज्ञा केली आणि मी बोलण्यासाठी उभा राहिलो. जे काही योग्य आहे ते स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेत अध्ययन करून मला मिळालं ते तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. बाबांना सर्व वारकऱ्याच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. 2 मिनटं आपण त्यांच्यासाठी जप करायचा आहे. त्या अगोदर एकदा भजन करा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण. म्हणा सगळे रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. 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 रामकृष्ण हरी जय जय
तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज. उठू नका. परमार्थप्रेमी आणि आमच्या गावातील परमार्थाचे असणारे आधारस्तंभ श्री हरिभक्तपरायण जयराम राणा लक्ष्मण पाटील थोरात यांचा असणारा आज हे दसक्रिया विधी आहे. आणि त्या दसक्रिया विधीच्या निमित्तानं महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार स्वानंद सुखनिवासी प्रातस्मरणीय जोग महाराज यांच्या वारकरी शिक्षण संस्थेतून नंबर 1 अभ्यास करून आपल्या संभाजीनगर जिल्ह्यातील उत्कृष्ट कीर्तनकार श्री हरिभक्तपरायण परमपूजनीय ज्ञानेश्वर महाराज राऊत यांनी आळंदी वारकरी शिक्षण संस्था या संस्थेतील असणारे अध्यापक हरिभक्तपरायण गुरुस्थानी असणारे परमपूजनीय शिवाजी महाराज काळे यांना आम्ही फोन केला की महाराज आपल्याला वारकरी शिक्षण संस्थेतील एखादा नामांकित कीर्तनकार पाहिजे. म्हणून महाराजांनी थोरात पाटील परिवार यांच्या विनंतीला मान देऊन उत्कृष्ट असणारे कीर्तनकार ज्ञानेश्वर महाराज राऊत यांना आमंत्रित केलं. महाराज अगदी वेळेच्या अगोदर येऊन सुंदरपैकी एक पाहत असा एकाची धरणे आणि अशा अभंगावर आजपर्यंत आपण असं चिंतन ऐकलं नसेल. अतिशय सखोल आणि आध्यात्मिक आणि विनोदाच्या माध्यमातून सर्वांना रुचेल पचेल कळेल अशा सोप्या भाषेत महाराजांनी चिंतन मांडलं. त्याबद्दल एकदा महाराजांकरता जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि या कार्यक्रमासाठी आदरणीय जयराम नाना थोरात यांच्यावर प्रेम करणारा अनेक क्षेत्रातील मान्यवर मंडळी या दशक्रिया विधीच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तेव्हा सर्वप्रथम आमच्या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करणारे संप्रदायाची सेवा करणारे बरेचसे आमचे महाराज मंडळी आहेत. त्यापैकी मी अगोदर नाव वाचून दाखवतो, नंतर 2-3 महाराजांच्या श्रद्धांजली आपण करणार आहोत. आदरणीय अध्यापक शिवाजी महाराज काळे, गोविंद महाराज जाधव, आदरणीय अशोक महाराज कोंगे, त्याचप्रमाणे गोविंद काका बारगळ, हरिभक्तपरायण लक्ष्मण महाराज गोरे, त्याचप्रमाणे गंगाधर महाराज कवडे, तुकाराम महाराज जाधव गोंडेगावकर, स्वप्नील महाराज राऊत, राजेंद्र महाराज दांडगे, भाऊसाहेब महाराज चव्हाण, त्याचप्रमाणे गायनाचार्य म्हणून उपस्थित असणारे या ठिकाणी राहुल महाराज खरे, प्रकाश महाराज कदम, महेश महाराज विधाटे, मृदंगाचार्य म्हणून आपल्याला या ठिकाणी लाभलेले हरिभक्तपरायण कृष्णा महाराज, हरिभक्तपरायण सुदाम महाराज आदी असणारे बरेचसे वारकरी संप्रदायातील सेवा करणारे महाराज मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत. तेव्हा या थोरात पाटील परिवार यांच्या वतीनं सर्वांचे हार्दिक अभिनंदन. आणि या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी हरिभक्तपरायण गुरुवर्य शिवाजी महाराज काळे यांना मी विनंती करतो की आपण आपली श्रद्धांजली अल्पशा वेळेत थोडक्यात अर्पण करावी. गेले दिगंबर ईश्वर विभूती आणि राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. आज आपण सर्वजण कैलासवासी जयराम नाना थोरात यांच्या या दशक्रिया विधीच्या निमित्ताने त्यांना श्रद्धांजली समर्पित करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत. सज्जनांनो, मृत्यू हा निसर्गाचा नियम आहे. श्रीमद भगवद्गीता सांगून गेली, जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवं जन्म मृतस्य च तस्माद अपरिहार्यर्थे नत्वम शोचितुमर्हसि. जन्म मृत्यू हे निसर्गाने येतच राहत असतात. आलेल्या प्रत्येकाला जायचंच आहे. याचं अत्यंत सुंदर आणि प्रमत्त चिंतन आजच्या कीर्तनात महाराजांनी केलेलं आहेच, हे आपल्या सर्वांच्या कानावर आहे. आणि तुम्हाला सांगतो, मग आमची वारकरी शिक्षण संस्था काय काम करते असं जर कोणाचं म्हणणं असेल तर अशा हिऱ्यांना घडवण्याचं काम वारकरी शिक्षण संस्था करते. हा एक वारकरी शिक्षण संस्थेचा एक पैलू पाडलेला हिरा आपल्यासमोर उभा राहिला. आणि आपल्यासारख्या दिग्गज जुनार सगळं जीवन आपलं परमार्थासाठी व्यतीत करणारे वेचलेले माणसं या ठिकाणी समोर असताना कसं प्रमत्त चिंतन व्हावं याचा आदर्श म्हणजे आज या कीर्तनातून स्वर्गीय नानांच्या विषयीही आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आम्ही काय सांगावं, परंतु मी सांगितलं, मरावे परी कीर्ती रूपी, जाणं मरणं हा ईश्वराचा आणि निसर्गाचा नियम आहे. परंतु माणूस महाराज मृत्यूची जराही छटा कार्यक्रमावर नाही. का? कोण म्हणेल हा दहाव्याचा कार्यक्रम आहे? कारण आम्ही नेहमी सांगत असतो,
जी व्यक्ती जाते त्या व्यक्तीच्या कर्तृत्वाचं प्रतिबिंब कार्यावर असतं ते कार्यक्रमावर जर जाणून येतं. हे प्रतिबिंब आहे. एखाद्या सप्ताहाचा काला झाला की काय असा भ्रम होतो. अशा प्रकारचा हा दशक्रिया विधी होतो. मंडप अशा प्रकारचा खचाखच भरून बाहेर माणसं उभे आहेत. महाराजांनी सांगितलं माणूस कसा होता हे कीर्तनातून सांगितल्यापेक्षा आलेल्या समाजाच्या प्रतिक्रिया, त्याचं कर्तृत्व, त्याचं नेतृत्व आणि त्याची जीविका अशा प्रकारच्या आपल्या डोळ्यासमोर आणत असतात. आणि म्हणून या कार्याच्या निमित्ताने नानांचं कार्य मी 95 पासून नानांना पाहतो. शिवूरला मोठा कार्यक्रम झाला होता. हरिभक्तपरायण पठाडे महाराज त्याचे संयोजक होते आणि मी त्या सप्ताहाचा वादक होतो. तेव्हापासून नानांच्या पंक्तीला सुरुवात मी तेव्हा पाहिलेली आहे. 95 पासून तर आतापर्यंत मग दनोबारांचा पालखी सोहळा असो, शिवूरचा कोणताही प्रत्येक कार्यक्रम असो, पैठणचा असो, पंढरपुरात असो, आता तर नानांनी शेवटच्या काळामध्ये तर संप्रदायाचा आणि दातृत्वाचा आणि नेतृत्वाचा कळस करून गेले. आपल्या जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या सद्गुरू जोग महाराज पुण्यतिथी उत्सवाचा कालाच नानांनी पंक्तीसाठी मागून घेतला माझ्याकडून 2 वर्षापासून. काला बाबा किती पैसे लागू द्या, पण मला जोग महाराजांच्या सप्ताहाच्या पुण्यतिथीचा काला द्या. आणि मग आम्ही 2 वर्षापासून नानांना काल्याची पंगत दिली होती. आणि मला गेल्याही वर्षी सांगितलं आणि आताही सांगितलं, महाराजांनी सांगितलं माझी ही सेवा अशीच राहू द्या. मोठी माणसं ती असतात, कर्तृत्वाचा गवगवा न करता सेवावृत्तीने ते सेवा करत असतात. या कार्यकर्तृत्वातून त्यांचं मोठेपण आपल्या सर्वांच्या लक्षात असतं. मी आपल्या सगळ्या वारकऱ्यांच्या वतीने, माझ्या काळे परिवाराच्या वतीने आणि मी जिथे सेवा करतो त्या स्वानंद सुखनिवासी सद्गुरू श्री जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने नानांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो आणि थांबतो. वेळेचं गांभीर्य राखलं पाहिजे म्हणून. या ठिकाणी ज्यांनी आत्ता शिवपुराण सांगितलं असे आदरणीय गणेश महाराज आलेले आहेत. आणि ढेकूवरून हरिभक्तपरायण देवबाबांच्या गादीवर असणारे वैभव महाराज यांना पण हार्दिक अभिनंदन. त्यानंतर एक विशेष गो सन्मान आव्हान अभियान 27 एप्रिलला होणार आहेत. म्हणून आमचे असणारे आकाशदीप कापड दुकानदार राजू शेट्टी यांनी आणलेलं आहे. सगळं वाचून दाखवायचं की काही एक 2 मिनिट. तर 27 एप्रिलला आपल्याला पूर्ण तहसीलमधून निवेदन द्यायचं आहे. जवळजवळ 5,000 पूर्ण भारतातून आले पाहिजेत म्हणे. तेव्हा या ठिकाणी हरिभक्तपरायण गंगाधर महाराज कवडे हे आपण नाशिकवरून या ठिकाणी महाराज आपण 2 मिनटं श्रद्धांजली अर्पण करावी. एक उठू नका, एक 2-5 मिनटं मान्यवर मंडळी आलेले आहेत. कार्यक्रम सगळा शांततेत झाला आणि 5-10 मिनटाकरता कोणी उठू नका. सर्वांना विनंती करतो, कारण लांब लांबून मंडळी आलेले आहेत. आणि तिळीचा कार्यक्रम थांबून घ्या. दादा कार्यक्रम सुरू करू नका, एक 10 मिनटं अजून. उपजेते नासे नासिले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रम्यगा. नियतीच्या आणि निसर्गाच्या कठोर नियमामध्ये आलेल्यांना सर्वांना जावं लागतं. हा कठोर नियम कोणालाही अशा प्रकारचा अमान्य करू शकत नाही. मृत्यू जरी अटळ असेल, हे सर्वांना जरी विदित असेल तरी, परंतु मृत्यू येईपर्यंत मानवी जीवनाचे आद्य कर्तव्य काय असतं याची जाणभान ठेवून नानांनी आपलं उभं आयुष्य घालवलेलं आहे. मी तर असे म्हणेल, त्यांचा घराणा सांप्रदायिक असल्यापेक्षा संप्रदायाला जगविणारा आहे. सांप्रदायिक माणसं वेगळे आणि संप्रदायाला जगविणारे माणसं वेगळे. संप्रदायाला जगविणारे माणसं फार कमी असतात, संप्रदायावर जगणारे भरपूर आपल्याला दिसतील. त्यापैकी असलेला हा एक घराणा प्रभू कृपेने, ईश्वर कृपेने नानाच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण त्यांनी काम केलेलं आहे. समाज उपयुक्त हे व्यक्तिमत्व होतं. केवळ परमार्थच नाही, तर शेतीच्या माध्यमातून शेकडो नव्हे हजारो लोकांना उपजीविकेचे साधन उपलब्ध करणारं हे व्यक्तिमत्व होतं. एवढंच नव्हे, कळंकी या गावाचं नाव नानाच्या नावाहून प्रसिद्ध असायचं. कोणी जर म्हटलं कुठे जायचं, नानांचं जे गाव आहे कळंकी, अर्थात कळंकीचा परिचय हा नानाच्या गावाहून होता. याचा अर्थ असा की अनेक लोकांना उपजीविकेचे साधनं त्यांनी निर्मिती केली आणि अनेक लोकांना काम अशा प्रकारचं दिलं. म्हणजे दोन्ही काम केलं, आध्यात्मिक आणि भौतिक. अध्यात्म जितकं गरजेचं आहे तितकं भौतिक पण गरजेचं आहे. भौतिकतेच्या दृष्टीने प्रचंड अशा प्रकारची शेती चांगल्या पद्धतीने ते आणि त्यांचा परिवार करत आहे. विस्तार मी जास्त करणार नाही. नानांच्या आयुष्यामध्ये 4 पैलू मिळालेले आहे. आयुष्य सर्वांना मिळतं, परंतु ते आयुष्यामध्ये प्रकार असतात.
पहिली गोष्ट आयुष्याची लांबी मिळावी. हक्काचं जे आयुष्य आहे 100 वर्ष ते नानानं मिळालं. आयुष्य सर्वांना मिळतं, परंतु आयुष्याची लांबी सर्वांना मिळते असं नाही. नानांना आयुष्याची लांबी मिळाली. नुसती लांबी नाही तर आयुष्यामध्ये खोली पण असावी, आयुष्यामध्ये रुंदी पण असावी आणि आयुष्यामध्ये उंची पण असावी. हे 4 पैलू मानवी समाज व्यवस्थेमध्ये क्वचित लोकांना मिळतात, त्यापैकी नानांना मिळालेले आहे. हक्काचं आयुष्य, प्रदीर्घ आयुष्य 100 वर्षी मिळालं ही ईश्वराची कृपा. एवढं आयुष्य कोणाला मिळत नाही. दुसरी गोष्ट, नानाचं आयुष्याची रुंदी होती. नाना शेवटपर्यंत आरोग्य संपन्न होते. आरोग्य संपन्न, आरोग्य देवता प्रसन्न असणं ही ईश्वराची कृपा असते. माणसं खिचपत पडतात, 110 वर्ष खिचपत पडतात, परंतु 40 वर्षापासूनच त्यांना आजाराने पछाडलेलं असतं. नाना अतिशय सशक्त होते, आरोग्य संपन्न होते. 1-2 महिन्यापूर्वीच मी नानांना सेपरेट भेटायला आलो होतो. त्यावेळेस नानांचं आरोग्य एकदम व्यवस्थित होतं. याचा अर्थ जाण्याच्या अगोदर 3 दिवस नानांनी अन्न सेवन केलं. याचा अर्थ असा की आयुष्याची लांबी पण मिळाली, आयुष्याची रुंदी पण मिळाली. काहींना लांबी मिळते, रुंदी मिळते, पण खोली मिळत नाही. खोली म्हणजे काय? ज्यांच्यामुळे आपलं अस्तित्व असतं आणि ज्यांच्यामुळे आपण असतो ती माणसं कशी आहे यावर आयुष्याची खोली अवलंबून आहे. नानांचा परिवार हा सात्विक आणि वारकरी समुदायाच्या विचाराचा पुरस्कर्ता. नानांची सर्व फॅमिली अतिशय आदरयुक्त. नानाची सेवा करण्यासाठी आम्ही बघायचो की एक सुनबाई 24 तास अशा प्रकारची उभी असायची. ही नानाच्या जीवनाच्या आयुष्याची खोली आहे. खोली पण महत्त्वाची आहे. ज्यांच्यामुळे आपण असतो आणि आपल्यामुळे जे असतात, ज्यांच्या आधारावर आपण असतो, आपल्या आधारावर जे असतात, ती माणसं कशी आहे यावर आयुष्याची खोली आहे. नानांना खोली पण मिळाली, आयुष्याची रुंदी पण मिळाली आणि आयुष्याची उंची पण मिळाली. उंची म्हणजे काय की पारमार्थिक जीवनामध्ये ज्या ज्या काही उपयुक्त गोष्टी आहे, पारमार्थिक सेवा केली, संप्रदायाचं काम केलं आणि आयुष्यामध्ये संपर्कात जी जी माणसं आली त्यांनी चांगलंच योगदान दिलं. कर्मचारी असेल, कामगार असेल तर त्यांचं संपूर्ण नाना व्यवस्था करायची. त्यांच्या मुलीचं लग्न असेल, त्यांची दसक्रिया असेल, त्यांच्या घरामध्ये लग्न समारंभ असेल, अर्थात माणसं जवळ ठेवली नाही तर माणसं सांभाळणं ही आयुष्याची उंची आहे. हे 4 पैलू नानांना आयुष्यामध्ये मिळाले. म्हणून नानांना मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि या ठिकाणी थांबतो. रामकृष्णारी, जय हरी. अहिल्यानगर येथून आलेले हरिभक्तपरायण अशोक महाराज कोंगे भागवताचार्य, आपण पण एक अल्पशा वेळेत अगदी 2 मिनिटात श्रद्धांजली अर्पण करायची. एषा भाम्ये स्थिती पार्थ नैनां प्राप्य विमहेती स्थित्वा शामंतकालेपी ब्रह्मनिर्वाण मृच्छती. आजच्या या महत्त्वाच्या प्रसंगी आदरणीय जयराम नाना थोरात यांच्या दशक्रिया विधीच्या निमित्ताने राऊत महाराजांचं गोड असं कीर्तन झालेलं आहे. कवडे महाराज, आमचे ज्येष्ठ असणारे काळेबाबा, हे सर्वजण मंडळी बोललेले आहेत. गायनाचार्य मंडळीचं हे गायन वगैरे वादन वारकरी पद्धतीने खूप छान असा गोड असा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. भाविक हो, धन्य गृहस्थ आश्रम हा जे म्हटलं आहे, दयावंत जे अंतरी धन्य ते संसारी म्हटलं आहे. तुका म्हणे हेचे आश्रमाचे फळ, हे सगळं जे वर्णन केलेलं आहे हे तंतोतंत लागू पडणारं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे जयराम नाना होते. आमच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये अत्यंत तपस्वी असे आमच्या परिसरातील विठ्ठलबाबा घुले होते. अध्ययन करीत असताना ते गृहस्थ आश्रमाचं खूप आवर्जून वर्णन करायचे. त्याच्यावर मी आत्तापर्यंत चिंतन करत होतो की ते गृहस्थ आश्रमाचंच का वर्णन करतात. तर अशाच जयराम नानासारख्या व्यक्ती त्यांच्या डोळ्यासमोर असाव्यात असं उत्तर मला ठिकठिकाणी मिळतं आहे. आणि म्हणून या आश्रमाच्या माध्यमाने आमच्या परिसरापर्यंत, तिकडं कानिपनाथ मढी, भगवानगड, मोठादेवी, त्या परिसरामध्ये सुखदुःखापर्यंत आमच्यापर्यंत नेहमी येणारं व्यक्तिमत्व आमचे मित्र नारायण महाराज, आम्ही बरोबर असल्यामुळं आम्ही इथं 7-7 दिवस राहिलो. कितीतरी गोष्टी, कितीतरी आठवणी आणि त्यांचं जीवन सांगण्यासारखं आहे. मोठी जबाबदारी परिवारावर शिवाजीदादा थोरात असतील, वसंतराव पाटील थोरात असतील, नातवंड रवींद्र प्रकाश या सर्वांच्यावर आहे. आणि निश्चितच नानांच्या संस्काराने तीही परंपरा सांभाळतील आणि शिक्षण असेल, शेती असेल, सामाजिक असेल, धार्मिक असेल, या सर्व कार्यामध्ये भगवान त्यांच्याकडून नानांच्या आशीर्वादाने हे सर्व कार्य करून घेईल. म्हणून आमच्या ज्ञानेशाश्रमाच्या वतीने नानांना भावपूर्ण श्रद्धांजली, आमचे सहकारी उद्धवराव आंधळे साहेब या सर्वांच्या वतीने, आमच्या परिसराच्या वतीने नानांना श्रद्धांजली समर्पित करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. महाराज बोलतोय. बरेचसे महाराज मंडळी आहेत.
सर्वांची मी क्षमा मागतो वेळाअभावी. त्यानंतर काही राजकीय क्षेत्रातील असणारे मान्यवर, अण्णासाहेब चव्हाण चिकलठाणा जिल्हा परिषद सदस्य, आपण 1-2 मिनटात श्रद्धांजली अर्पण करायची. तदनंतर फक्त एक आपले वैजापूरचे असणारे निकम साहेबाची होईल, तोपर्यंत शांतता बाळगा.